लोकसभा निकालानंतर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे। महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांना नारळ मिळणार आहे। काही मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीतल्या परफॉर्मन्सवर फैसला होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 4 जून नंतर नेमक्या काय घडामोडी महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळात घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र लोकसभा निकालानंतर मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार आहे। महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांना नारळ मिळणार अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। तर काही मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीतल्या परफॉर्मन्सवर या संदर्भातला फैसला होणार आहे। त्यामुळे 4 जूनच्या निकालांवरती बऱ्याच घडामोडी अवलंबून आहेत। त्या संदर्भात नेमका निकाल काय लागतो, त्या निकालांवरती, निकालाच्या परफॉर्मन्सवरती हा फैसला होणार आहे। त्यामुळे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्यासोबत जोडलेले आहे। ज्योत्सना, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर 4 जूनला देशाचा निकाल लागणार आहे आणि या निकालांवरती परफॉर्मन्सच्या आधारावरती काही मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे। काही मंत्र्यांना नारळ दिला जाणार आहे, तर काही मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची दाट शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे। या संदर्भात नेमकी सविस्तर काय माहिती आहे? करण, अगदी बरोबर आहे। 4 जूनला जे आहे ते देशातील 2024च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपल्याला माहिती की सर्वात पहिले भाजपने जे आहे ते 400 पारचा नारा दिला होता। मात्र सध्या जे काही भाजपचे किंवा महायुतीचे सर्वेक्षण झाले आहे त्याच्यामध्ये भाजपला 400 पारचा आकडा गाठता येईल की नाही याबाबतची खात्री अजून त्यांना मिळालेली नाही आणि त्याचमुळे 4 जूनच्या निकालानंतर लोकसभेच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बदल होण्याची शक्यता आहे। कारण देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती लोकसभेच्या जागा जर कोणत्या राज्यात असतील तर तो महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये कोणाचं किती चांगलं परफॉर्मन्स होतं आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या कोणत्या जागा निवडून येत आहेत त्याच्याच आधारावरती मंत्रिमंडळाच्या जी खाती आहेत त्याच्यामध्ये बदल होतील, मंत्र्यांमध्ये बदल होतील आणि त्याशिवाय महामंडळासंदर्भात देखील निर्णय होण्याची शक्यता आहे। नक्कीच ज्योत्सना, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।